मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कच्च्या मुगाची भाजी बनवणार आहे. असे कोंब आलेले मी इथं मूग घेतलेले आहेत पहा भिजून. इथं स्वच्छ धुवून घेतले तर. आणि मी इथं भाजीचं लागणारं साहित्य घेतलंय. इथं लसूण घेतलाय, कोथिंबीर घेतली आणि मी इथं कोथिंबीरीच्या काड्या सुद्धा घेतल्यात. आपल्या कोथिंबीरीच्या काड्यामध्ये ना कोथिंबीरीचा वास असतो, छान सुगंध पण येतो भाजीला, खायला पण टेस्टी लागते. इथं मी तीळ घेतलेले आहेत, खोबरं घेतलेलं आहे आणि मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे. आता आपल्याला सर्व साहित्य तेलामध्ये भाजून घ्यायचंय. इथं मी पॅन गरम करायला ठेवलाय. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी उबळ तेल घालून घ्यायचं आणि आपलं इथं तेल गरम झालं की जो आपण कांदा चिरून घेतलेला आहे, उभ्या साईजचे काप करून घेतलेले आहे, ते तेलामध्ये आपल्याला कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर तुमच्याकडे जर धना पावडर जर नसेल ना, तुम्ही या साहित्यामध्ये धने सुद्धा भाजून घेऊ शकता. माझ्याकडे धना पावडर आहे त्यामुळे मी धने घेतले नाहीत. लसूण सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आपल्या इथं कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आणि आपण हे तीळ सुद्धा याच्यामध्येच टाकून भाजून घ्यायचे. अशा पद्धतीने सर्व साहित्य आपल्याला एकत्र तेलामध्ये भाजून घ्यायचंय. मी इथं कोथिंबीर खोबरं सुद्धा याच्यामध्येच भाजून घेणार आहे आणि आपल्याला हे वाटण थंड होऊन द्यायचं. थंड झाल्याच्या नंतर मग आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची. इथं आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे आणि आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं. इथं मस्त अशी मी इथं बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे, थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेतलंय. मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इथं आपल्या आवश्यकतेनुसार तेल घालून घ्यायचं, कमी जास्त. मी इथं 2 उबळ तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालून घ्यायची मोहरी छान अशी तडतडून द्यायची आणि थोडेसे जिरे घालायचे. थोडासा कढीपत्ता घालायचा आणि इथं मीडियम साईजचा एक टोमॅटोचे काप करून घेतलेले आहेत. हे पण आपल्याला तेलामध्ये एका कच्चेपणा जाईपर्यंत आपण मसाले घालून घेऊ. मी इथं अर्धा चमचा लाल तिखट घेतले, 1 चमचा घरगुती मसाला, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, थोडीशी हळद. हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे. आपण जे आता वाटण बनवून घेतलं होतं ते पण आपल्याला इथं तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. आपण अगोदर भाजून घेतलं होतं पण आपल्याला फक्त तेल सुटेपर्यंत ते परतून घ्यायचंय. धना पावडर घालणार आहे 1 चमचा आणि अर्धा चमचा जिरा पावडर. आता जे भिजलेले आपले मूग आहेत कोंब आलेले, हे पण आपल्याला या मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे. ह्या मसाल्यामध्ये जर आपले हे असे मूग फ्राय करून जर घेतले ना, तर कारण की मसाल्याची सगळी टेस्ट त्याच्यामध्ये उतरते. आणि अशा पद्धतीने जर नाही फ्राय केले ना, आपले इथं हे मूग आहेत ना पंचट लागते. त्यामुळं 1-2 मिनटं ना आपले मूग अशा पद्धतीने मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे. याच्यामध्ये घालायचं आता चवीपुरतं मीठ आणि आपल्या आवश्यकतेनुसार आपल्याला याच्यामध्ये आता पाणी घालून घ्यायचं. मी इथे 2 ग्लास पाणी घालून घेणार आहे. आता छान असं आपण मिक्स करून घ्यायचं. आणि इथं घट पातळ आपल्या आवडीनुसार बनायचं. तुम्हाला जर घट्ट जर हवी असेल आणखीन, तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट सुद्धा ॲड करू शकता, तुम्हाला जर भाजी जास्त बनवायची असेल तर. इथं आपल्याला मीडियम गॅसवरती
5 ते 6 मिनटं आपल्याला भाजी शिजवून घ्यायची. मस्त अशी इथं आपल्या मुगाच्या भाजीला तरी आलेली आहे. पाहू शकता तुम्ही, मस्त अशी आपली इथं मुगाची भाजी तयार झालेली आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट जर आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट सुद्धा घालू शकता. नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा, तुम्हाला पण खायला आवडेल. मस्त अशी माझी इथं मुगाची भाजी तयार झालेली आहे. आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.